नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, मका, बोर आणि बेदाणा बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ-उतार सुरू आहेत. गेले आठवडाभर प्रक्रिया प्लांटचे भाव सातत्याने 4,700 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान राहिले. दरात रोज 20 ते 50 रुपयांचे चढ-उतार दिसले. काल नरमाई तर आज सुधारणा अशी स्थिती आहे. बाजार समित्यांमध्ये सरासरी 4,000 ते 4,300 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची विक्री होतीये. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतायत. लातूर, जालना, अकोला, वाशिम, कारंजा, अमरावती या बाजारांमधील आवक अधिक आहे. सोयाबीनची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाच्या भावात मागील आठवडाभर स्थिरता पाहायला मिळाली. गुणवत्तेच्या कापसाचे भाव काहीसे वाढले, मात्र सरासरी दर पातळीत फारसा बदल दिसला नाही. बाजारातील कापसाची आवक वाढलेली आहे, तर सीसीआयची खरेदीही वाढलेली आहे. सध्या बाजारात 6,900 ते 7,300 रुपयाने कापूस विकला जातोय, तर काही बाजारांमध्ये सरासरी दर पातळी अधिक दिसतेय. अकोला, जालना, वणी, वर्धा आणि सोनपेठ बाजारात कापसाचा सरासरी भाव 7,800 ते 7,900 रुपये होता. इतर बाजारांमधली दर पातळी सरासरीच्या दरम्यान होती. कापसाची आवक पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात गेल्या आठवड्याभरात मक्याची आवक सुधारल्याचं दिसतंय, तर पुढे मक्याला मागणी मर्यादित येतेय. याचा परिणाम दरावर दिसतोय. सध्या बाजारात मक्याचा भाव अगदी 1,000 पासून सुरू होतोय, तर सरासरी दर पातळी आठवडाभर 1,400 ते 1,700 रुपयांच्या दरम्यान राहिली. NCDEXचे स्पॉटचे भाव 1,950 ते 2,150 रुपयांच्या दरम्यान राहिले. देशात यंदा मक्याचं उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. खरीपातील मक्याचं उत्पादन वाढलंय. रब्बी आणि उन्हाळी हंगामातही अधिक उत्पादनाची शक्यता आहे. याचा परिणाम मक्याच्या दरावर राहील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. थंडी सुरू झाल्यानंतर राज्यातील बाजारात आंबट गोड बोरांचीही आवक सुरू झाली आहे. सध्या बोरांचा मुख्य हंगाम सुरू झालेला नाहीये, त्यामुळे आवकही कमी आहे. पुढील काही आठवड्यानंतर मुख्य हंगाम सुरू होऊन आवकही सुधारण्याची शक्यता आहे. सध्या बोरांना प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000चा दर मिळतोय. बोरांचं उत्पादनही यंदा कमी राहण्याची शक्यता काही शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदा बोरांनाही बऱ्यापैकी दर राहू शकतो असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात सध्या बेदाण्याची आवक कमी होते, तसंच गोदामांमध्येही माल कमी असल्याचं शेतकरी सांगतात. यंदा बेदाणा निर्मितीला फटका बसला होता, त्यामुळे उत्पादन सरासरीपेक्षा कमी राहिल्याचं उत्पादकांचं म्हणणं आहे. दिवाळीपासून बेदाण्याला मागणी वाढत गेली. बेदाण्याला सध्या तासगाव आणि सांगली बाजारात गुणवत्तेनुसार 200 ते 300 रुपये किलोचा दर मिळतोय. बेदाण्याची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.